दोन सख्या भावांना पी.एम. आवास योजनेचा लाभ मिळू शकतो का? योजनेचे हे नियम तुम्हाला माहीतच असायला हवेत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी.एम. आवास योजना ही केंद्रातील मोदी सरकारने 2015मध्ये सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. मात्र या योजनेचा दोन सख्खे भाऊ लाभ घेऊ शकतात का, असा प्रश्न उपस्थित होतो आणि आज आपण याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत. भारताची अर्थव्यवस्था ही सध्या जगातील 4थ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. विशेष म्हणजे लवकरच देशाची अर्थव्यवस्था जगातील 3ऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असा विश्वास अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र आजही आपल्या देशात असंख्य लोकांना स्वतःचे हक्काचे घर नाही. यामुळे देशातील बेघर लोकांना हक्काचे घर मिळावे अनुषंगाने शासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यासाठी वेगवेगळ्या योजना देखील सुरू करण्यात आल्या आहेत. पी.एम. आवास योजना ही देखील अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना असून ही योजना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेपैकी एक आहे. ही योजना केंद्रातील मोदी सरकारने 2015मध्ये सुरू केली आहे आणि या अंतर्गत आतापर्यंत कोट्यावधी लोकांना आपल्या हक्काचे घर मिळाले आहे. या योजनेतून लाखो गरजू कुटुंबांना हक्काचा निवारा उपलब्ध झाला आहे. खरे तर केंद्रातील सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा मुख्य उद्देश सर्वांसाठी घरे मिळवून देणे हाच आहे. या योजनेतून देशभरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील तसेच निम्न आणि मध्यमवर्गीय नागरिकांना घर बांधण्यासाठी सरकारकडून मदत पुरवली जात आहे. या अंतर्गत घर बांधण्यासाठी तसेच घर खरेदीसाठी अनुदान दिलं जातं. पण ही योजना 2 भागामध्ये विभागण्यात आली आहे. पी.एम. आवास योजना शहरी आणि पी.एम. आवास योजना ग्रामीण अशा 2 भागात या योजनेची विभागणी करण्यात आलेली आहे. वास्तविक ही योजना सुरू होऊन आता जवळपास 10 वर्षाचा काळ पूर्ण झाला आहे. पण आजही या योजनेच्या संदर्भात अनेक वर्ष सर्वसामान्यांकडून उपस्थित केले जातात. अनेकांकडून एकाच कुटुंबातील 2 सख्खे भाऊ पी.एम. आवास योजनेचा लाभ घेऊ शकतात का, असा प्रश्न विचारला जातोय. म्हणून आज आपण या योजनेचे नियम थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पी.एम. आवास योजनेचा एका कुटुंबातील एकदाच लाभ मिळतो. इथे कुटुंब अर्थात पती, पत्नी आणि अविवाहित मुले असा होतो. तसेच या योजनेचा लाभ याआधीच कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ न घेतलेल्या नागरिकांनाच मिळतो. या योजनेच्या नियमानुसार याचा लाभ एका कुटुंबाला फक्त एकदाच घेता येतो. याचाच अर्थ जर 2 सख्खे भाऊ एकाच घरात राहत असतील तर त्या दोघांपैकी एकालाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पण जर समजा 2 भाऊ असतील आणि ते स्वतंत्र कुटुंबात राहत असतील, म्हणजे वेगळ्या घरात राहत असतील आणि दोघांची पात्रता वेगळी असेल, तर दोघे या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणार आहेत. अशा प्रकरणात 2 सख्खे भाऊसुद्धा स्वतंत्र अर्ज करू शकतात आणि दोघांनाही योजनेचा लाभसुद्धा मिळू शकतो. तसेच हे या योजनेच्या नियमानुसार ग्राह्य धरले जाणार नाही. एखाद्या कुटुंबातील 2 सख्ख्या भावांची लग्न झालेली असतील आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्याला असतील, त्यांचे उत्पन्नसुद्धा वेगवेगळे असेल, तर अशा परिस्थितीत दोघेही स्वतंत्रपणे या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील, असा स्पष्ट नियम यात नमूद केलेला आहे. तुम्हाला अशाच नवीन माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.